मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी सत्याला म्हणतात, हे बघ, जेव्हा तुझे 5 दिवस पूर्ण होतील तेव्हाच तू जमिनीवर पाय टेकवायचे आणि मग नंतर तुझ्या बायकोला जवळ घ्यायचं. आता पळ, असं म्हणून त्याला आता रिंगणामध्ये सायकल चालवायला सांगत असतात. सत्य अधिकच जोमाने आता पुन्हा एकदा सायकल चालवू लागतो, कारण आजी त्याचबरोबर सुधाकरराव आणि मीराचा पूर्णपणे पाठिंबा असतो. सत्याला असं पुन्हा एकदा नव्याने एकदम छान अशी सायकल चालवताना पाहून सगळेजण सत्यासाठी आता जोरदार टाळ्या वाजवतात. मग मीरा म्हणते, आजी, अहो तुम्ही काय केलं हे? अहो तुम्ही त्यांना तर थांबवायला हवं होतं ना. तेव्हा आजी म्हणते, तू काळजी करू नकोस बाळा, अगं तो हरणार नाही आणि पडणार सुद्धा नाही, कारण तो ना माझ्या तालमीत तयार झालाय. तू त्याला नारळ पाणी दे, बघ कशी तरतरी येते त्याला, आणि ताप वगैरे सगळं काही पळून जाईल, काही सुद्धा होणार नाही बघ तुझ्या नवऱ्याला. अगं आम्ही सगळे आहोत की तुझ्या बरोबर. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, मीरा, आता फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे, तू आता काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर. असं म्हणून ते सत्याला सांगतात, ए सत्यजित, आता काही काळजी करायची नाही बरं का तू, कारण आम्ही सगळेजण आहोत तुझ्या बरोबर. तू कर तुझं बिनधास्तपणे स्वप्न पूर्ण. तेव्हा सुधाकरराव आता दोन्हीही हात पुढे करतात, तर आजी आणि मीरा दोघेही आता सुधाकररावांच्या हातामध्ये ठेवतात आणि आम्ही सगळेजण तुमच्या सपोर्टला आहोत असं म्हणतात. तेव्हा मीरा आता एक हात सत्याच्या हातात देते. सगळेजण आता मोठ्यानेच त्या दोघांना तुम्ही जिंकणारच असं म्हणतात. त्यानंतर सत्याचे मित्र सुद्धा आता फ्रेश होऊन तेथे येतात आणि म्हणतात, ए भावा, आता अजिबात थांबायचं नाही. मग आता विक्या म्हणतो, सत्यजित दादा, आता थांबायचं नाही आणि हरायचं सुद्धा नाही. मग आता ते तिघेही मित्र सोबतच म्हणतात, आता फक्त जिंकायचं. तर आता त्याच्या सगळी जवळची माणसं ही त्याच्या सोबतीला आल्यामुळे त्याला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता सगळेजण सत्यासाठी जोरदारपणे टाळ्या वाजवत असतात. सत्याला अजूनच आता ताकद येऊ लागते. आता दुखण्यापेक्षा आपली माणसं आपल्याबरोबर आहेत याचा आनंद त्याला सर्वात जास्त झालेला असतो. मग मीरा म्हणते, अहो हे घ्या ना. मग आता ती लगेचच नारळ पाणी त्याच्याकडे देते आणि तो नारळ पाणी पिता पिता आपली सायकल चालवत असतो. त्यानंतर काही वेळाने आता त्याचं नारळ पाणी सुद्धा पिऊन होतं. मग आता सत्या अधिक जोमाने सायकल चालवू लागतो. काही वेळाने आता लगेचच सुधाकरराव हे आतमध्ये येतात आणि सत्याबरोबर असे फिरत असतात आणि त्याला केळी खायला सुद्धा देत असतात. मग त्यानंतर सत्याचं पोट आता भरतं. आता सायकल चालवत चालवत अगदी दुपार सुद्धा होते, जेवणाची वेळ होते. मग आजी आता चपातीचा रोल करतात, त्यामध्ये भाजी टाकतात, आतमध्ये रिंगणात जाऊन त्याला आता भरवू लागतात. त्यानंतर सायकल चालवत चालवत अगदी रात्र सुद्धा होते. प्रेक्षक आता आपापल्या घरी निघून चाललेले असतात. त्यानंतर सत्याच्या अंगात पुन्हा एकदा ताप भरतो. सत्याच्या अंगात विकनेस आलेला असतो, त्यामुळे त्याला आता रात्रीची सायकल चालवता काही येत नाही. आजी, सुधाकरराव, त्याचबरोबर मीरा, त्याचबरोबर सत्याचे मित्र हे तेथेच असतात. आणि मग थोडंसं जेवण केल्यानंतर सत्याला लगेचच मीरा ही गोळी देते. त्यानंतर काही वेळाने आता सत्याला अगदी थंडीच भरते, हुडहुडी भरते, अंगात अगदी लटलट कापू लागतं. ते पाहून सत्याचे मित्र लगेचच ब्लँकेट घेऊन येतात आणि मीराकडे देतात. मग मीरा काय करते, तर ते ब्लँकेट लगेचच आतमध्ये रिंगणात जाऊन सत्याकडे देते. तर तो आता जरा चांगल्यापैकी सावरतो आणि अंगावर ब्लँकेट घेतल्यामुळे त्याची हुडहुडी थोडी का होईना आता जाते. आता मध्यरात्री सत्या हे ब्लँकेट पुन्हा एकदा त्याच्या मित्रांकडे देतो. त्याच्या सोबतीसाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते रात्रभर तेथेच थांबण्याचा निर्णय घेतात. आजी आणि सुधाकरराव सुद्धा असतात. काही वेळाने आता आजीला डोळा लागतो. आजी झोपतात खरं, परंतु मीरा ही सत्यासाठी रात्रभर जागीच राहत असते. त्यानंतर ती आतमध्ये जाऊन विचारपूस करत असते की तुम्हाला बरं वाटतंय का, जास्त थंडी तर वाजत नाही ना, ताप तर जास्त नाही ना. मग सत्या म्हणतो, नाही. त्यानंतर काही वेळाने आता त्याचे मित्र हे आता टाइमपास म्हणून काहीतरी पत्ते खेळू लागतात. तर सुधाकरराव तेथेच आपली मान टेकवतात आणि तसेच बिचारे तेथे झोपून जातात. आता अगदी तेथे असणारे आयोजक वगैरे सगळे सुद्धा झोपलेले असतात. मीरा मात्र सत्यासाठी आता जागीच राहते. त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा
आता सगळेजण पुन्हा एकदा फ्रेश होऊन नव्याने तिथे आलेले असतात. सत्या बिचारा आपली सायकल चालवतच असतो. तेव्हा आता लगेचच तो अनाउन्सर असतो ना, तो मोठ्याने म्हणतो, मंडळी आता दिवस 5वा सुरू झाला आहे आणि हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे सगळेजण उत्साहाने आता ही सायकलची स्पर्धा बघायला यायची आहे. तेव्हा सर्व प्रेक्षक, गावकरी हे सगळेजण आता स्पर्धा बघण्यासाठी तिथे आलेले असतात. मग आता कधी एकदा सत्या जिंकतोय असं सर्वांना वाटत असतं. त्याचवेळी मात्र विक्रांत आणि सुजित कुमार दोघेही काही वेळानंतर तिथे आलेले असतात. तेव्हा विक्रांत म्हणतो, आज 5वा दिवस आहे डॅमिट, आणि हा जिंकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने तो आता स्वतःवरच चिडत असतो. सुजित कुमार सुद्धा तेथे आता उपस्थित असतो आणि सत्याकडे बघत असतो. सत्या नव्या जोमाने सायकल चालवतोय हे पाहून त्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते आणि विक्रांतच्या सुद्धा. त्यानंतर सुजित कुमार म्हणतो, काहीतरी व्हायलाच पाहिजे याच्या सायकलचा घोळ, म्हणजे नेमकी हवा तरी जायला पाहिजे. मग आता तो एकटाच बडबडू लागतो, हवा कमी होऊ दे फुस, हवा कमी होऊ दे फुस. तर खरोखरच आता सत्याच्या सायकलची हवा हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आता इकडे सत्याला सायकलच व्यवस्थित चालवता येत नाही. तो पुढे पुढे नुसता रेटण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही जमत नसतं. आता सगळेच जण त्याच्याकडे पुन्हा एकदा बघू लागतात. तर आता दुसरीकडे रमेश म्हणजेच पंकजचा मित्र आणि पंकज हे दोघेही आता एकमेकांना भेटतात. ते भेटल्यानंतर पंकज म्हणतो, रमेश इथे काय उभा राहिलास, कुठेतरी बसायचं ना रे चांगल्या ठिकाणी. तेव्हा रमेश विचारतो, कुठे बसणार, सगळीकडे पाणी झाले पावसामुळे, कुठे बसायचं सांग बरं. तेव्हा या सीसॉवर बसूयात का, लहानपणी मी खूप खेळलोय सीसॉ, असं आता पंकज म्हणत असतो. रमेश म्हणतो, हे लहान मुलांचे खेळ, तेव्हा बसूयात रे, हा वडापाव घे चल आपण बसूयात, असं ते दोघेही आता म्हणत तेथे जातात आणि त्याच्यावर बसत वडापाव एन्जॉय करत असतात. तेव्हा रमेश विचारतो, काय रे एवढा मोठा डल्ला मारलाय आणि तुम्हाला वडापाववर भागवतोस. तेव्हा तो म्हणतो, हो नथ चोरली ना, पण माझ्या आजीने काय केलं, माझं ना नाकच कापलं. अरे गोड बोलून बोलून माझ्याकडून काढून घेतलं त्या आजीने की नथ ना मीच चोरली. अरे सॉरी चोरली नाही, मीच घेतली म्हणून. तेव्हा रमेश विचारतो, मग काय झालं. तेव्हा पंकज म्हणतो, काय होणार, अरे सटासट माझ्या अशा कानाखाली मारल्या, कारण नथही गेली, पैसेही गेली आणि इज्जतही गेली, आणि वर मार बसला तो अगदी वेगळाच. अरे काही स्वप्न बघितली होती यार मी, किती आनंदात होतो, पण सगळी मज्जाच निघून गेली. तेव्हा रमेश म्हणतो, कसं आहे ना मित्रा, हे आयुष्यच अगदी सीसॉ सारखं आहे. अरे कधी आपण वर तर कधी खाली, त्यामुळे तू असं वाईट वाटून घेऊ नकोस रे, कारण गरज पडली ना तर दुसरा हात माग, मी आयडिया देतो की तुला. हा लगेचच आता रमेश म्हणतो, काहीतरी जुगाड मला करावा लागेल. तेव्हा काहीतरी जुगाड करूयातच आपण. मग रमेश म्हणतो, हो करूयात ना, वडापाव खा अगोदर आणि पार्टी म्हणे, नंतर बघू पार्टीचं काय करायचं ते, असं पंकज म्हणतो. तर आता दुसरीकडे सगळेच जण खूप उत्सुक असतात, कारण 5वा दिवस शेवटचा दिवस असतो. सत्या सायकल तर चालवत असतो, त्याच्या सायकलच्या टायरची हवा गेलेली असते. मग अनाउन्सर अनाउन्स करतो, मंडळी हा शेवटचा 5वा दिवस आहे, परंतु शेवटची 60 मिनिट फक्त राहिली आहेत. आता आपण बघू तर शकतो सत्यादादाचं तसं काही खरं नाहीये, कारण सत्यादादा हा खूप आरामात सायकल चालवतोय आणि आता पुढे काय होणार हे बघणं ना खूप महत्वाचं आहे मंडळी, कारण आतापर्यंत कोणताही स्पर्धक हा 5व्या दिवसापर्यंत पोहोचलाच नव्हता, असं आता अनाउन्सर म्हणतो आणि सत्याचं कौतुक देखील करत असतो. त्याचवेळी पंकज, देविका, रिया सगळेजण तेथे आता सत्याची ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले असतात. तर अनाउन्सर पुढे म्हणतो, सत्यादादाने खूप चांगल्या प्रकारे खेळ केलेला आहे, एकच वादा अन सत्यादादा अशा त्याच्या नावाने जयघोष आता तेथे चांगला सुरू होतो. त्यावेळी आता सुजित कुमार आणि विक्रांत मात्र टपरीच्या आडून हे सगळं बघत असतात, कारण सत्यासमोर येण्याची तर त्यांची हिंमतच नसते. आता त्याच्या टायरमधली हवा पूर्णपणे निघून गेल्यामुळे सत्याकडे दुसरा ऑप्शनच राहील, तसाच तो सायकल चालवत पुढे निघालेला असतो. तेव्हा सत्या आता नव्या जोमाने सायकल चालवत असतो खरं, परंतु आता त्याच्या अंगातच तेवढी उमेद राहिलेली नसते, कारण सायकलच्या टायरमध्ये हवा तर नसतेच, पण तरीही तो तसं काही दाखवत नाही.
त्यानंतर त्याचे मित्र 1 2 3 4 सत्यादादाचा जय जयकार असं मोठ्याने घोषणाबाजी करू लागतात, कारण थोडाच वेळ फक्त सत्या स्पर्धा जिंकण्यासाठी राहिलेला असतो. आता सगळीकडूनच सत्याचं कौतुक सुद्धा होत असतं, त्यामुळे मीराच्या डोळ्यात पाणी येतं. आपला नवरा किती कष्ट करतोय याचंच मीराला वाईट वाटतं आणि ती आपले अश्रू पुसत असते. रूपासुद्धा ती स्पर्धा बघण्यासाठी तेथे मात्र आलेली असते, पण आता नुसतं तोंड पाडून उभी असते, कारण तिला सत्याबद्दल काहीही वाटत नसतं. आणि सत्या हरतो की काय हे सुद्धा तिच्या मनात असतं, कारण तो एवढा वेळ सायकलच चालवू शकणार नाही. त्या क्षणी तरी सत्याकडून काहीतरी चूक व्हायला पाहिजे असं तिला मनातून वाटतं. तेव्हा अनाउन्सर सुद्धा आता मोठ्या मोठ्याने म्हणत असतो, एकच वादा, तर बाकी सगळेजण सत्यादादा असं म्हणत असतात. सगळेजण आपापल्या परीने सत्याला प्रोत्साहन देत असतात. तूच स्पर्धा जिंकणार असं म्हणत असतात. तर तेवढ्यातच आता लगेचच निरूपाचा पुन्हा एकदा चेहरा पडतो. तिला सत्याचं चांगलं देखवतच नसतं. मग आता रिया मात्र खुश असते आणि नेहमीसारखे पंकज व देविकाचे चेहरेसुद्धा पडलेले असतात, कारण सत्या हे जे काही करतोय ते त्यांना अजिबात आवडत नसतं. तर विक्रांत आणि सुजित कुमार हे सत्यासमोर येण्यासाठी तर घाबरत असतात, पण लांबूनच आपली त्यांची बायकांसारखी कुजबूज सुरू असते. काहीही झालं तरी हा जिंकायलाच नको असं ते दोघेही म्हणत असतात. इकडे आता पुन्हा एकदा विक्रम म्हणतो, हा सायकलचा टास्क ना कंप्लीट नाही झाला पाहिजे रे सुजित कुमार याचा. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, नाही होणार हो सक्सेसफुल, कारण मी ना सायकलची हवा तर काढली आहे. आता तो पडणार, 100% पडणारच, तुम्ही बघत राहा. तेव्हा कशी हवा काढली रे, मी तर इथेच उभा आहे असं विक्रांत म्हणतो. त्यावेळी मनाने काढली. मनाची माझी शक्ती एवढी फास्ट आहे ना, एवढी प्रभावी आहे ना, की मी माझ्या मनातून म्हटलो सत्याच्या सायकलची हवा जाऊ दे, सत्याच्या सायकलची हवा जाऊ दे. मग ती हवा लगेच फुस झाली. आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा बरं, हवा जाऊ दे फुस फुस असं म्हणून तो आता पुन्हा एकदा डोळे बंद करतो. तेव्हा विक्रांत म्हणतो, काय वेडेपणा चाललाय ना तुझा सुजित कुमार, मलाच कळत नाहीये, शट अप. अगोदर हा फालतूपणा बंद कर आणि काय करायचं ना ते बोल अगोदर. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, हे बघा, तुम्हाला जे करायचं असेल ना ते तुम्ही करू शकताय, पण मी माझ्या मनाच्या शक्तीने सायकलची हवा सुद्धा काढली आहे. तेव्हा विक्रांत म्हणतो, तशी पण माझी सुद्धा अगदी जेन्युइनली इच्छाच आहे, कारण काहीही झालं ना तरीही हा सत्या हरला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग त्यानंतर आता रियाला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, जेन्युइनली सत्यादादा तू ना अगदी जिंकला पाहिजे, हा अजिबात हरायचं नाही आपल्याला असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. तेव्हा आजी पण म्हणते, सत्या तू ना ताठ राहा, अजिबात असा वाकू नको. सत्य नेहमी ताठ असतं ना, तसंच सत्यासारखा ना तू अगदी ताठपणे उभा राहा. अरे ही आजी आहे तुझ्या पाठीशी, तू नको काळजी करू. पण सत्याला ना खरंच सायकल आता पुढे पुढे चालवतच नसते, कारण होतं काय की सत्याच्या सायकलमधली हवा पूर्ण आता गेलेली असते. त्यानंतर आता लगेचच अनाउन्सर म्हणतो की मंडळी आता उरला आहे फक्त 30 मिनिट म्हणजे अर्धा तास, पण सत्यदादाची जी अवस्था आहे ना ती अधिकच कठीण होत चालली असं वाटतंय मला. तेव्हा सत्याच्या अंगात ताकदच नसते पुढे पुढे सायकल चालवण्यासाठी, तरीही तो बिचारा तसाच पुढे 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 सायकल चालवत असतो. जे विरोधक असतात ते सत्याच्या विरुद्धच असतात. त्यांना असं वाटत असतं की सत्याने सायकलची स्पर्धा जिंकू नये, पण या क्षणी सत्याला सपोर्ट करणारे सुद्धा तेवढेच असतात आणि त्यांच्याच या प्रोत्साहनामुळे सत्या सायकलच्या चाकामध्ये हवा नसूनही सायकल चालवत असतो. काही वेळाने मीरा म्हणते, हो फक्त 5 मिनिट राहिले आहेत, फक्त आणि फक्त 5 मिनिट, तुम्ही धीर धरा हा आता जरा, असं मीरा म्हणत असते. सुधाकर राव म्हणतात, हो बाळा जरा धीर धर. आजी पण म्हणतात, आहे बाळा मी तुझ्या पाठीमागे, नको काळजी करू तू. हे नासक्या तोंडाची निरूपा म्हणत असते की अरे पडू दे, तू पडू दे, देवा देवा हा पडू दे अगोदर, म्हणजे हा स्पर्धाच जिंकणार नाही. तर खरंच आता सत्याच्या अंगामध्ये ताकदच नसते पुढे सायकल चालवू शकेल म्हणून. पण मीरा आता म्हणते, ऐका ना, अहो एवढी 5 दिवस तुम्ही सायकल चालवली आहे, आता फक्त 5 मिनिटांचा प्रश्न आहे आणि तुम्ही हे करणार हे निश्चितच मला माहीत आहे, हे करणार तुम्ही, हे करणार, असं मीरा सतत म्हणत असते. त्यामुळे सत्या अजूनच खुश होतो आणि पुढे पुढे सायकल चालवू लागतो.
रियासुद्धा देवाकडे सत्यासाठी आता प्रार्थना करत असते की कधी एकदा ही 5 मिनिट निघून जातील आणि सत्यादादा एकदाची ही फायनल स्पर्धा जिंकेल. त्यानंतर अनाउन्सर मोठ्यानेच अनाउन्स करतो, मंडळी आता उरली आहेत फक्त शेवटची 2 मिनिटे. पण काय होतं, समोर जेव्हा सगळेजण सत्याकडे बघतात ना, तेव्हा मात्र सत्या जरा कोलमडतच असतो. कारण टायरमध्ये हवा नसल्यामुळे सायकल जरा वाकडी तिकडी होत असते. तरीही सत्या आपला अजिबात तोल जाऊ देत नाही. मग आता सत्याचे मित्र ते पाहून अगदी फुल टेन्शनमध्ये येतात. सुधाकरराव आणि आजीसुद्धा. मीरा म्हणते, आता तर फक्त शेवटचे 2 मिनिट राहिले आहेत. तुम्ही असं खचून न जाता अंगामध्ये तुमच्या 10 हत्तींचं बळ आहे असं समजा अन सायकल चालवा. सगळ्यांचं लक्ष आता फक्त घड्याळाकडे आणि सत्या सायकल चालवतो ना त्याकडे असतं. सत्या आता अगदी आपल्या पूर्ण पणाला लावत असतो आणि पुढे पुढे सायकल चालवत असतो. मीराला आता खूप टेन्शन येऊ लागतं की आता पुढे नक्की होणार काय. सगळ्यांची आता उत्सुकता सत्याने ताणून धरलेली असते. कारण आता त्याचंच त्याला माहीत नसतं शेवटपर्यंत मी टिकेल की नाही. 1 मिनिट राहिला आहे खरा, पण आपली अवस्था तर खूप भयानक झाली आहे, वाईट झाली आहे. इकडे पंकज, त्याचबरोबर निरूपा, देविका, त्रिकुटांना वाटत असतं की सत्याने अजिबात ही स्पर्धा जिंकू नये. रिया त्याचबरोबर मीरा मात्र देवाकडे प्रार्थनाच करत उभ्या असतात. त्यानंतर आता सत्याचा अगदी तोलत जातो. धूमकेतू असं मोठ्याने तो ओरडतो आणि सायकलवरून बिचारा खाली पडतो. तेव्हा सत्यजित असं सुधाकरराव म्हणतात. आजीसुद्धा सत्यबाळा काय झालं रे असं म्हणतात. मीरा म्हणते, अहो काय झालं अचानक. मग लगेचच आता इकडे जे सत्याच्या विरोधात असतात ना ते सगळेजण हसू लागतात की शेवटच्या मिनिटाला शेवटी सत्या पडलाच. त्याचबरोबर सुजित कुमार आणि विक्रांत हे दोघेही आता अगदी टाळ्याच वाजवू लागतात. आता आयोजक देखील तोंडात बोटं घालतात की एवढे दिवस सायकल चालवली आणि हे काय झालं. मग आता काही वेळानंतर सत्याच्या अंगात अजिबात ताकद नसते आणि त्याच ताकदीने तो लढतसुद्धा असतो, पण टायरमधली हवासुद्धा पूर्णपणे गेलेली असते. आजी त्याचबरोबर सुधाकरराव आणि मीरा हे तिघेही धावत सत्याकडे येतात आणि सत्यजित बाळा काय झालं असं त्याला उठवत विचारत असतात. तर बिचारा सत्य आता खूप रडत असतो. त्यावेळी आता विक्रांत हा म्हणतो की बरं झालं सुजित कुमार 1.5 मिनिटं अगोदर तो पडला आहे आणि कसं आहे ना, त्याचबरोबर त्याची मेहनत, इज्जत आणि पैसे सगळं गेलं त्याच्या हातातून आता. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, पण मला एक म्हणायचंय, विचारायचंय, जीव गेला की आहे अजून त्याचा. तेव्हा विक्रांत म्हणतो, जीव जाईल रे, जीवाचं काय एवढं, आता एवढं सगळं झालं आहे म्हटल्यानंतर जीव तर जाणारच ना त्यानंतर आता इकडे सत्या खूप रडत असतो. ते पाहून सुधाकरराव म्हणतात, सत्यजित बाळा असं रडायचं नाही रे सोन्या. तेव्हा मीरासुद्धा म्हणते, अजिबात रडायचं नाही, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी ना जिंकला आहात, कारण तुम्ही ना खूप मोठी हिंमत दाखवली. त्यानंतर रियाला सुद्धा वाईट वाटतं, बिचारीच्या डोळ्यातून पाणी येतं. मग आता सत्या म्हणतो, आजे मी शेवटच्या टायमालाच इकडे कशी कच खाल्ली ना मला माझंच कळत नाही, मी नाही जिंकू शकलो, मला माफ कर असं रडत असतो. आता म्हणत असतो आणि तुला दिलेला शब्द मी नाही पूर्ण करू शकलो. तेव्हा आजी रडते आणि म्हणते, नाही रे राजा, तू खूप मेहनत केली आणि मला खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा. आता सत्या हा खूपच रडू लागतो. हे पाहून आता सगळेजण त्याला धीर देतात, रडू नको बाळा, रडू नको. त्याच्या मित्रांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर सुजित कुमार आता म्हणतो की अशा तऱ्हेने निघाला दम, कारण सत्यजित निघाला ढम असं म्हणून तो वेगवेगळे डायलॉग मारू लागतो. विक्रांत मात्र आता हसू लागतो. तेव्हा विक्रांत म्हणतो, सुजित कुमार तुझी कविता ना खरंच खूप वाईट असते अरे, पण त्यातला जो अर्थ आहे ना, तो खूप चांगला असतो. तेव्हा हो मग माझी कविता असतेच भारी असं सुजित कुमार म्हणतो. तेवढ्यातच तिथे विक्रांत येतो आणि लगेचच जोरात टाळ्या वाजवू लागतो. सुजित कुमार सुद्धा त्याच्या सोबतीला असतोच. मग आता विक्रांत लगेचच डिवचत म्हणतो, काय तर म्हणे तुमचा सत्यादादा एकच वादा, काय म्हणत होता ना, जिंदाबाद मुर्दाबाद, काय झाला ना मुर्दाबाद आता. तेव्हा पंकज, देविका आणि निरूपा मात्र हसत असतात. रियाला मात्र तिच्याच बापाचा राग येतो. त्यानंतर आता लाईट गेली, अरे यार असं अनाउन्सर म्हणत असतो. त्याच वेळी आता विक्रांत म्हणतो, लाईट गेली का, बरं झालं. हे बघ सत्या, तुझं नशीब एवढं फाटका आहे ना की लाईटसुद्धा गेली आणि इथे तू जिंकला पण नाही, त्याचबरोबर पैसे पण गेले. तर आता आयोजकांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. पंकज म्हणतो, हो रूल इज रूल,
त्यानंतर लाईट्ससुद्धा येतात. मग आता सत्य अजूनही रडत असतो. मीराला फुल टेन्शन आलेलं असतं. अनाउन्सर म्हणतो की नशीब असावं ना तर असं. त्यानंतर 15 सेकंद आता उरलेले असतात. अनाउन्सर तसं अनाऊन्स करतो. सत्याच्या अंगात काही ताकद नसते. तेव्हा गेटअप सत्यदादा गेटअप असं रिया मोठ्याने म्हणते. पण सत्याला काही आता जमतच नाही. पुढे आता स्पर्धेची वेळ संपते. तेव्हा निरूपा जोरात टाळ्या वाजवते, कारण सत्या जिंकलेला नसतो. तेव्हा आता पंकजच्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटतात. तो म्हणतो स्पर्धा संपली म्हणजे हा सत्य हरला. तेव्हा देविका रागातच त्याच्याकडे बघते. तो म्हणतो अगं हो हरला तो, कारण सलग 5 दिवस कंटिन्युअसली सायकल चालवायची स्पर्धा होती आणि हा तर त्या अगोदरच हरलाय. तेव्हा रिया सुद्धा अगदी टेन्शनमध्ये येते की सत्यदादा हरलाच कसा. तेव्हा मीरा आता लगेचच पुढे जाते आणि म्हणते 1 मिनिट, अहो हे हरले नाहीयेत, हे जिंकले आहेत. असं म्हणून तिला ते रात्रीचे सर्व प्रसंग आठवतात की रात्रीची लाईट गेली तेव्हा कशाप्रकारे सत्या ती सायकल चालवत होता आणि त्याने अजिबात पायसुद्धा खाली टेकवला नव्हता. मी आणि सत्याचे मित्र मिळून त्याला टॉर्च दाखवत होतो. हे सगळं मीराला आठवतं आणि मग सगळेजण मीराने असं म्हटल्यामुळे तिच्याकडे बघत असतात. तेव्हा आयोजक म्हणतात काय झालंय नक्की मीरा वहिनी. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा आपलं म्हणणं मांडते. त्याचबरोबर अनाउन्सर म्हणतो आम्ही सांगितल्याप्रमाणे स्पर्धा आहे जिकरीची आणि 2 लाख रुपये किमतीची आणि सलग 5 दिवस सायकल चालवणं म्हणजे ऐरागैराचं काम नव्हतं आणि त्यासाठी ना खरंच जिगर असावी लागते आणि ही जिगर दाखवली सत्यादादाने आणि म्हणूनच सत्या उर्फ सत्यादादा याने ही स्पर्धा जिंकली असं आम्ही अनाऊन्स करतो. तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर त्याचे विरोधक असतात ना त्यांचे चेहरे मात्र पडतात. तर आजी, सुधाकरराव आणि मीरा, रिया हे फुल सेलिब्रेशन करतात आणि तुम्ही जिंकलात असं मीरा मोठ्यानेच म्हणते. सत्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तेवढीच मोठी स्माईल येते. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.